गुड मॉर्निंग. आज आपण जो नवीन घटक आहे सर्जनशील विचार, त्यालाच इंग्रजीमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग असं म्हटलं गेलं आहे. तर यामध्ये मागील तासाला आपण विचारांचे काही घटक आपण त्या ठिकाणी पाहिले आहेत. तर त्यामध्ये हा जो घटक आहे सर्जनशील विचार किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग. तर सर्जनशील विचार म्हणजे काय, तर थोडक्यात जगाकडे ज्या नजरेने आपण पाहत असतो त्यावेळेस नवीन त्यामध्ये आपल्याला काय शोधता येईल यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. म्हणजेच थोडक्यात असंबंधित वाटणाऱ्या घटकामधील संबंध शोधणे आणि समस्या सोडवणे ही सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे सतत आपण नवीन काहीतरी शोधत असतो, नवीन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे मिळवलेले असतं ते संग्रह करून ठेवत असतो आणि पुन्हा मग त्यामधून आपल्याला नवीन काहीतरी सुचवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर ही एकूणच माहिती आपण थोडक्यात मेंदूमध्ये साठवून ठेवत असतो किंवा मेमरी कक्षात साठवून ठेवत असतो आणि त्यामुळे जितकी माहिती आपल्याकडे अधिक प्रमाणात असेल त्यामुळे आपल्याला नवीन विचार सुचत असतात. त्याला थोडक्यात सर्जनशील विचार म्हणून संबोधलं गेलं आहे. तर उदाहरणार्थ तुम्ही शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकलातज्ञ इत्यादी जे व्यक्ती असतात त्या सतत विचार करत असतात. म्हणजे त्या विचाराला आपण काय म्हणतो, सर्जनशील विचार असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे शास्त्रज्ञ जर असेल तर ते काय करतात, नवीन संशोधन करत असतात आणि जे संशोधन करतात जी प्रक्रिया ज्यांनी ते जे ठरवलेलं असेल ते ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नवीन काहीतरी ते शोधण्याचा प्रयत्न करत असतात. किंवा संगीतकार असतील, गायक असतील तर जे एखादं गायन किंवा जे सॉन्ग असतील त्यांनी एकदा गायल्यानंतर पुन्हा नवीन जेव्हा ते गायनाचा प्रयत्न करत असतात त्यामध्ये आणखी सुधारणा करून नवीन काहीतरी ते शोधण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकलातज्ञ हे जे सर्व ज्या मंडळी असतात तर ज्यांनी जे केलेलं असतं त्यामध्ये आणखी नवीन प्रयोग ते सतत करत असलेलं आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे या सर्व घटनेलाच आपण सर्जनशील विचार म्हणून संबोधत असतो. तर सर्जनशील विचारांच्या एकूण 4 अवस्था असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्या 4 अवस्था पुढील प्रमाणे आहेत. क्रिएटिव्ह थिंकिंग. ते क्रिएटिव्ह थिंकिंग मीन्स कोई भी न्यू थिंकिंग अपने माइंड में स्टोर हो सकता है और न्यू थिंकिंग स्टोर होने के बाद आप क्या करते हैं, मेमोरी में स्टोर करने के बाद और कुछ न्यू आप क्या कर सकते हैं, कुछ एक्सपेरिमेंट आप कर सकते हैं और एक्सपेरिमेंट करने के बाद कुछ न्यू प्रोग्राम आप स्टार्ट कर सकते हैं. क्रिएटिविटी इज कैरेक्टराइज्ड बाय द एबिलिटी टू परसीव द वर्ल्ड इन न्यू वेज, टू फाइंड हिडन पैटर्न, to make connections between seemingly unrelated phenomena and to generate solutions. तो अपने बाजू में जो इन्वायरमेंट रहेगा तो इन्वायरमेंट कुछ ऐसे इन्फॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते और इन्फॉर्मेशन कलेक्ट करने के बाद कुछ ऐसे न्यू थिंकिंग क्रिएट हो सकती है. न्यू थिंकिंग क्रिएट होने के बाद न्यू एक्सपेरिमेंट आप कर सकते, प्रॉब्लम सॉल्व कर सकते. प्रॉब्लम सॉल्व करते टाइम अलग अलग टेक्निक्स आप यूज़ कर सकते हैं. तो फॉर एग्जांपल साइंटिस्ट, म्यूजिशियन, पोएट, फैशन डिज़ाइनर, इंटीरियर डेकोरेटर्स एक्सेट्रा ऑलवेज थिंक इन ए क्रिएटिव वेज. ये जो साइंटिस्ट रहेगा, म्यूजिशियंस रहेगा, साइंटिस्ट अपने एक्सपेरिमेंट करते टाइम एक्सपेरिमेंट पूरा कंप्लीट होगा तो कंप्लीट होने के बाद नेक्स्ट एक्सपेरिमेंट करते टाइम अपने माइंड में जो कुछ न्यू थिंकिंग्स रहेंगे ये न्यू थिंकिंग यूज़ करके न्यू एक्सपेरिमेंट आप कर सकते हैं और अलग अलग टेक्निक्स ये सर्च कर सकते हैं. म्यूजिशियन का भी ऐसा कौन सा भी एक सॉन्ग कंप्लीट होने के बाद नेक्स्ट न्यू सॉन्ग ये क्रिएट करते टाइम क्या हो सकता है, उसमें कुछ चेंजेस कर सकते हैं. उसके क्या कुछ तो न्यू होना चाहिए. ऐसे पोएट, फैशन डिज़ाइनर, इंटीरियर डेकोरेशन ऐसे अलग अलग जो पर्सनस रहेंगे तो उसके माइंड में कंटिन्यूसली न्यू थिंकिंग आ सकती है. न्यू थिंकिंग के बाद न्यू कुछ एक्सपेरिमेंट, न्यू टेक्निक यूज़ कर सकते हैं. तो ऐसे अलग अलग क्रिएटिव थिंकिंग पर्सन्स के माइंड में हो सकती है और ये होने के बाद न्यू कुछ करने का है तो ये ऐसे सजेस्ट कर सकते हैं और एक्टिविटीज भी कर सकते हैं. तो क्रिएटिव थिंकिंग सीम्स टू बिहेविंग फॉलोइंग 4 सिक्वेंशियल स्टेजेस. नंबर 1 प्रिपरेशन. प्रिपरेशन त्याला पूर्वतयारी असं म्हटलं गेलं आहे. तर क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये एकूण 4 प्रकार जे सांगितले गेले त्यामध्ये पहिला प्रकार पूर्वतयारी किंवा त्याला पण प्रिपरेशन जे म्हटलं गेलं आहे.
तर सर्जनशील विचारांच्या या अवस्थेत समस्या जाणून घेऊन ती नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी त्या संदर्भातील माहिती गोळा केली जाते. म्हणजे थोडक्यात सर्जनशील विचाराच्या ज्या समस्या असतात किंवा ज्या अवस्थेतून व्यक्ती जात असते, तर त्यावेळेस नवीन काहीतरी शोधून माहिती गोळा केली जात असते. त्यानंतर सर्जनशील विचार हे जे असतात तर ते अचानक सुचत नाहीत, तर त्यासाठी अगोदर आपण पुष्कळसे विचार आपण संग्रही करून ठेवले असतात किंवा ती माहिती आपण संग्रही करून ठेवत असतो. आणि जितक्या प्रमाणात माहिती अधिक प्रमाणात संग्रहित केली असते त्यानुसारच नवीन विचार आपल्याला सुचत असतात. हे सर्जनशील विचार अचानक आपल्याला सुचत नाहीत किंवा ते निर्माण होत नाहीत, तर त्यासाठी पुष्कळशी अगोदर संग्रही माहिती आपल्या ज्ञानामध्ये असणं गरजेचं असतं. त्यानंतर समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी अनेक उपाय वापरून पाहिले जातात व सोडून दिले जातात. म्हणजे जेव्हा समस्या आपल्यासमोर निर्माण होत असते तर ती समस्या रेग्युलर पद्धतीने न सोडवता त्यासाठी आपल्याला वेगळं काय करता येईल यासाठी प्रयत्न केले जातात पहा. आणि मग वेगवेगळे उपाय त्या ठिकाणी सुचवले जातात. समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे तंत्र वापरले जात असतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून व्यक्ती या पद्धती वापरल्या जातात, त्यालाच थोडक्यात पूर्वतयारी म्हणून संबोधले गेलं आहे. तर या अवस्थेत कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून येत नाही. प्रिपरेशन इट इज द स्टेज ऑफ formulating the problems and gathering information, material, etc. for finding new solutions. तो कौन सा भी प्रॉब्लम क्रिएट होने के बाद आप क्या कर सकते हैं, अलग अलग टेक्निक यूज़ कर सकते हैं. तो टेक्निक यूज़ करते टाइम क्या न्यू इन्फॉर्मेशन अपने माइंड में क्या स्टोर है, ये थिंकिंग आप यूज़ करके क्या कर सकते हैं, ये प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं. क्रिएटिव आइडियाज डू नॉट कम्स फ्रॉम ए वैक्यूम. Many tentative solutions are tried out and discarded. No progress seems to be made in this stage. न्यू थिंकिंग अपने माइंड में आते टाइम आप क्या कर सकते हैं, ये प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं. तो न्यू थिंकिंग सडनली प्रोड्यूस नहीं हो सकती, उससे पहले बहुत ऐसा अपने प्रैक्टिस, एक्सपेरिमेंट, उसका रिपीटेशन, लर्निंग होना चाहिए. ये पूरे होने के बाद मेमोरी में ज़्यादा से ज़्यादा थिंकिंग स्टोर हो सकती, और थिंकिंग स्टोर होने के बाद आपको न्यू थिंकिंग आपको ईजिली अपने सामने आ सकती है. तो ये हो गया फर्स्ट पॉईंट. सेकंड, इन्क्युबेशन, त्यालाच मराठीमध्ये उबवण असं म्हटलं गेलं आहे पहा. तर पूर्वतयारीनंतर व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी सुरुवात करत असते पहा. म्हणजे हा जो पहिला प्रकार आहे, तर त्या पहिल्या प्रकारानंतर त्याला आपण पूर्वतयारी म्हटलं गेलं आहे. तर पूर्वतयारीनंतर व्यक्तीच्या समोर ज्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्यास व्यक्ती प्रयत्न करत असते. तर अशी जे नाविन्यपूर्ण उपाय असतात ते आपल्याला लगेच सापडतात असं नाही. म्हणजेच थोडक्यात या सुरुवातीच्या अपयशामुळे उबवण अवस्था निर्माण होत असते. तर या अवस्थेत व्यक्ती इतकी निराश होती की ती हार मानण्याचा विचार करत असते. म्हणजेच थोडक्यात एखादी समस्या आपल्यासमोर निर्माण झाली आणि आपण पुष्कळ प्रयत्न करून ती आपल्याकडून जर सुटली नसेल तर मग आपण काय करतो, त्या संदर्भात विचार करणे सोडून देत असतो. परंतु मग विचार करणे सोडून देतो, परंतु त्या संदर्भात अप्रत्यक्षपणे विचाराची प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये सुरू असते आणि आपण दुसरं काम करत असतो. परंतु विचाराची प्रक्रिया मनामध्ये सुरू असते त्यावेळेस आपल्या मनावर थोडासा ताण येत असतो, प्रसंगी आपण निराश होत असतो पहा. म्हणजेच जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत चिंता, ताण आपल्या मनावर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्या समस्येकडे आपण जरी दुर्लक्ष केलेलं असेल परंतु त्या संदर्भात आपल्या मनात विचार सुरू असतात. म्हणजेच व्यक्तीला समस्येविषयी जाणीवपूर्वक विचार न करताही समस्या हाताळण्यास सहाय्य करत असते. तर हा कालावधी निष्फळ असल्याचे वाटत असले तरी या कालावधीनंतर अचानक नाविन्यपूर्व विचारमुळे आपल्याला उपाय सुचत असतो. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष जरी आपल्यासमोर घडत नसेल तरी अप्रत्यक्ष पद्धतीने त्यावर विचार करणे सुरू असते. आणि मग हे करत असताना अचानक आपल्याला त्यावर उपाय सुचत असतो. म्हणजेच थोडक्यात त्यालाच आपण उबवण असं म्हटलं गेलं आहे पहा. इन्क्युबेशन, आफ्टर प्रिपरेशन ए पर्सन स्टार्ट वर्किंग ऑन अ प्रॉब्लम्स बट मे नॉट गेट द रिक्वायर्ड सोल्यूशन. तो फर्स्ट प्रिपरेशन के बाद ये सेकंड स्टेज रहेगी इनक्यूबेशन. तो फर्स्ट स्टेज में अपने सामने कुछ प्रॉब्लम्स क्रिएट होने के बाद आप क्या कर सकते हैं,
अलग अलग टेक्निक यूज करके प्रॉब्लम सॉल्व करने के टेक्निक आप यूज कर सकते हैं, लेकिन कभी कभी ऐसा हो सकता है कि ये प्रॉब्लम ईजिली सॉल्व नहीं हो सकते। सॉल्व नहीं हो सकते तो आप क्या कर सकते हैं, आपके माइंड के ऊपर स्ट्रेस आ सकता है, एनजाइटी प्रोड्यूस हो सकती है। लेकिन ये प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा तो आप क्या कर सकते हैं, बहुत टेक्निक यूज कर सकते हैं, अलग अलग डायरेक्शन से थिंकिंग कर सकते हैं, तभी भी प्रॉब्लम सॉल्व नहीं हो सकता। तो इस टाइम आप क्या कर सकते हैं, दूसरा कौन सा भी वर्क आप कंप्लीट कर सकते हैं, प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं, दूसरा कौन सा भी प्रॉब्लम। लेकिन ये प्रोसेस में फर्स्ट प्रॉब्लम का थिंकिंग अपने माइंड में इनडायरेक्ट चलती है, तो ये होने के बाद अपना सेकंड प्रॉब्लम आप सॉल्व करने के टेक्निक यूज कर सकते हैं, ये प्रॉब्लम सॉल्व भी कर सकते हैं। लेकिन इनडायरेक्ट अनकॉन्शियस स्टेज में ये पूरा थिंकिंग चलता है, तो ऐसे होने के बाद सडनली आपको क्या, ये ऑप्शन इजीली मिल सकता है। दिस इनिशियल फेल्योर लीड्स टू द स्टेज ऑफ इंक्यूबेशन। ड्यूरिंग दिस स्टेज द पर्सन इज सो फ्रस्ट्रेटेड दैट ही और शी थिंक्स ऑफ गिविंग अप। The person then leaves the problems and focuses on other things which are unrelated to the problems. Incubation may help the person to work on the problems without consciously thinking about it. This period appears to be non-fruitful is followed by the period of sudden appearance of the solution. तो ऐसे प्रॉब्लम सॉल्व करते टाइम इनडायरेक्ट मेथड में अपनी थिंकिंग की प्रोसेस रहेगी, तो थिंकिंग की प्रोसेस चलते टाइम सडनली आपके सामने कुछ ऑप्शन आ सकता है, और ये ऑप्शन यूज करके आप क्या कर सकते हैं, इजीली ये प्रॉब्लम आप सॉल्व कर सकते हैं। नेक्स्ट थर्ड पॉइंट, इल्युमिनेशन्स, त्यालाच मराठीमध्ये प्रदीपन असं म्हटलं गेलं आहे। तर उबवणीनंतर अचानक प्रकाश चमकावा त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपाय व्यक्तीच्या डोळ्यासमोर येत असतो आणि त्यामुळे व्यक्ती उत्साहित होत असते। म्हणजे थोडक्यात उबवण ही जी प्रक्रिया असते तर अप्रत्यक्षपणे व्यक्तीच्या मनामध्ये ती सुरू असते, आणि मग ती सुरू असते आणि अचानक आपल्याला त्या प्रश्नाचं जे आपल्यासमोर जी समस्या असते त्या समस्येचं उत्तर आपल्याला सापडत असतं, किंवा ते उत्तर आपल्याला मिळत असतं, आणि त्यामुळे व्यक्ती अतिशय उत्साही होत असते, प्रसन्न होत असते, आणि त्यामुळे नवीन समस्या ती अतिशय आनंदाने सोडवण्याचा प्रयत्न करत असते। नाविन्यपूर्व कल्पनेने विस्कळीत वाटणारे भाग किंवा असंबंधित तुकडे सखोलपणे एकत्र येतात व मिळालेला उपाय हा जवळजवळ बरोबर असतो। म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची जी प्रक्रिया सुरू असते, आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, काही कालखंडानंतर अचानक उपाय आपल्याला मिळत असतो, आणि जो उपाय असेल तो उपाय अगदीच जवळजवळ समस्येच्या बरोबर असलेला आपल्याला दिसून येतो। तर अशा प्रकारे समस्येवर नाविन्यपूर्ण उपाय शोधल्याचे समजल्यामुळे व्यक्ती या अवस्थेतून आनंदित झालेले आपल्याला दिसून येते। तर अशा प्रकारे प्रतिपादनामध्ये उबवणी हा जो घटक असतो अत्यंत महत्त्वाचा मानला गेलो, आणि मग अतिशय आनंद झाल्यामुळे व्यक्तीच्या समोर जी समस्या असेल त्या समस्येतून व्यक्ती मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असते। इल्युमिनेशन, आफ्टर इन्क्युबेशन सडनली लाईक ए फ्लॅश ऑफ लाईट द करेक्ट सोल्युशन appear in front of the mind's eyes and the person experiences a rush of excitement। तो इंक्यूबेशन स्टेज में क्या हो सकता है, आपके जो थिंकिंग की प्रोसेस चलती है अनकॉन्शियस माइंड में, तो अनकॉन्शियस माइंड में थिंकिंग की प्रोसेस चलते टाइम सडनली आपको क्या एक ऐसा ऑप्शन आपको मिलता है, ये ऑप्शन इतना करेक्ट रहेगा तो आप पर्सन का ऐसा प्लेजर हो सकता है, हैप्पीली हो सकता है, और हैप्पीली और फ्रेश होने के बाद ये प्रॉब्लम आपको इजीली प्रॉब्लम का आंसर मिल सकता है, प्रॉब्लम इजीली सॉल्व हो सकता है। All the bits a pieces of idea which appears to be unrelated earlier falls into place. The solution that appear is nearly takes to perfect. A person experiences an emotional reactions of joy knowing that he or she has found a new idea, a solution. तो ऐसे अलग अलग टेक्निक यूज करके आपको ये सोल्यूशन मिल सकता है, और सोल्यूशन मिलने के बाद प्रॉब्लम इजीली सॉल्व हो सकता है।
और नेक्स्ट एंड लास्ट पॉइंट, वेरिफिकेशन। अपने जितने प्रॉब्लम आपके सामने हो गए तो पूरा प्रॉब्लम का इजीली आपने सॉल्व किया। ये सॉल्व करने के बाद जो अपना कंक्लूजन आपको मिल सकता है, जो आंसर आपको मिल सकता है, ये आंसर कितने % करेक्ट है, कितने % फॉल्स है, ये आपको उसका वेरिफिकेशन करना चाहिए। और वेरिफिकेशन करने के बाद आपको कंक्लूजन मिल सकता है और प्रॉब्लम सॉल्व हो सकता है। और प्रॉब्लम सॉल्व होने के बाद अपना आंसर रहेगा, आंसर करेक्ट आपको मिल सकता है। तो वेरिफिकेशन, फॉलोइंग द इक्विफोरिया ऑफ प्रीवियस स्टेजेस द न्यू solution still needs to be tested. In most cases is require only minor changes, but sometimes it may require a lifetime of study, testing and retesting. तो बार बार आपको टेस्टिंग और रीटेस्टिंग करना पड़ सकता है और आपको जो आंसर रहेगा ये आंसर 99% करेक्ट हो सकता है और ये प्रॉब्लेम इजीली सॉल्व हो सकता है। लास्ट नंबर 4 पडताळणी, त्यालाच व्हेरिफिकेशन असं म्हटलं गेलं आहे पहा। तर वरील जे आपण 3 घटक त्या ठिकाणी पाहिले आहेत त्या 3 घटकानंतर हा सर्वात शेवटचा जो घटक असेल तर त्यालाच पडताळणी किंवा व्हेरिफिकेशन असं म्हटलं गेलं आहे। तर वरील ज्या 3 घटकामध्ये आपली समस्या सोडवण्यासाठी आपण जे टेक्निक किंवा ज्या पद्धती वापरलेल्या असतात त्या पद्धतीमध्ये आपल्याला जे उपाय सुचवलेले असतात ते उपाय सुचवल्यानंतर समस्या सोडवली जाते, परंतु समस्या सोडवल्यानंतर ती किती प्रमाणात बरोबर आहे, किती प्रमाणात त्यामध्ये त्रुटी आहेत हे शोधण्यासाठी आपल्याला पडताळणी करणं गरजेचं असतं पहा। म्हणजेच मागील अवस्थेतील अत्यानंदानंतर जो नाविन्यपूर्ण उपाय किंवा कल्पना सुचलेली आहे त्याची पडताळणी घेणे अत्यंत आवश्यक असतं। आणि मग नाविन्यपूर्ण उपायात केवळ काही किरकोळ बदल अपेक्षित असतात, म्हणजे थोडक्यात काही त्रुटी किंवा दोष असतील तर ते आपण बदल त्या ठिकाणी करू शकतो आणि समस्या 100% आपण सोडवित असतो पहा। परंतु क्वचित प्रसंगी पूर्वतयारी ते पडताळणी ही प्रक्रिया आयुष्यभरासाठी सुरू असते। म्हणजे थोडक्यात ही जी प्रोसेस असेल ती सतत सुरू असते, अशी ठराविक काळखंडासाठी ती बंदिस्त असत नाही किंवा त्यामध्ये काही लिमिटेशन असत नाही, तर ही प्रोसेस कंटिन्यू सुरू असते। तर अशा प्रकारे हे एकूण 4 घटक या ठिकाणी आपण पाहिले आहे। राहिलेले भाग आपण नंतरच्या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत। धन्यवाद।